नमस्कार मित्रांनो, टॉक्स विथ शीतलमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की प्रत्येक जण आयुष्यात खूप संघर्ष करत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स असतात, परंतु खूप कमी लोक असतात की जे यातून बाहेर निघतात आणि स्वतःचं आयुष्य जिंकतात. आणि अशाच लोकांची जगात वाट पाहिली जाते. तुमचं आयुष्य ही लोकांसाठी प्रेरणा बनू शकतं. अशीच एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. कदाचित ही छोटीशी गोष्ट तुमच्या आयुष्यावरती खूप मोठा इम्पॅक्ट पाडू शकते. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एक शिक्षक मुलांना सहलीसाठी एका निसर्गरम्य ठिकाणी घेऊन जातात आणि तिथे गेल्यानंतर ते शिक्षक मुलांना सांगत असतात की ह्या ठिकाणी हे रोप आहे किंवा ह्या ठिकाणी ही शेती होते आणि ही रोपं उगल्यानंतर आपल्याला फळं मिळणार, फुलं मिळणार, ही सगळी माहिती ते शिक्षक त्या मुलांना देत असतात. त्यातच शिक्षक मुलांना म्हणतात की ठीक आहे, ही जी रोपं तुम्हाला समोर दिसत आहे ना, ही रोपं एक ना दिवस नक्की उगणार आणि तुम्हाला फळं देणार, फुलं देणार. परंतु तुम्हाला माहिती आहे का की त्या दूर एका डोंगरावरती एक असं रोप आहे की जे त्या खडकामधून उगणार आहे. त्यावरती ते मुलं त्या शिक्षकांना विचारतात की हे जे रोप आहेत की यांना पिकवण्यासाठी सुपीक जमीन आहे, यांना दररोजच्या दररोज पाणी मिळतं, खाद्य दिलं जातं, त्यामुळे हे रोप तर उगणारच. परंतु ते रोप कसं उगणार? ते तर एका खडकात आहे आणि खडकामध्ये ना पाणी द्यायला कोणी, ना त्यांना खाद्य द्यायला कोणी. मग हे रोप उगणार कसं? त्यावरती ते शिक्षक खूप सुंदर उत्तर देतात. ते शिक्षक त्या मुलांना म्हणतात की ही जी रोपं आहेत ना, ज्यांना सगळं वेळच्या वेळी मिळतंय, हे कधी ना कधी उगणारच, हे प्रत्येकाला माहिती आहे. पण जे खडकात रोप आहे त्याला काहीही मिळत नाहीये. ते स्वतः प्रयत्न करतंय त्या खडकातून बाहेर येण्यासाठी. त्याला पूर्णपणे पोषण ही प्रकृती देते. त्याचं जे काही उदरनिर्वाह होतोय तो या प्रकृतीच्या माध्यमातून होत आहे. आणि ते रोप ज्या दिवशी उगेल त्या दिवशी ते सर्वात मोठं आश्चर्य असेल. हे ऐकून त्या मुलांनाही प्रश्न पडतो की यातून आम्हाला काय शिकायला मिळालं. त्यावरती ते शिक्षक त्या मुलांना सांगतात की आपलं आयुष्यही असंच असतं. नॉर्मल लोकांचं किंवा ज्यांना आयुष्यात सर्व भेटतंय त्या लोकांकडे कधीही कोणाचं लक्ष जात नाही किंवा त्यांचं आयुष्य हे अतिशय साध्या पद्धतीने चालतं आणि संपतं सुद्धा. परंतु जे लोक खूप संघर्षातून वरती येतात, काही लोकांना हात नसतात, काही लोकांना पाय नसतात, कोणाकडे 2 वेळचं जेवायचं अन्नही नसतं. जेव्हा अशी लोक या जगामध्ये मोठी होतात, यशस्वी होतात, त्यावेळेस त्या लोकांचं कौतुक सगळं जग करत असतं आणि त्यांच्या जीवनाची कहाणी ऐकण्यासाठी, बघण्यासाठी ही सगळं जग आतुर असतं. तेच रोपटं म्हणजे त्या खडकातलं एक झाड आहे. तर हे ऐकून त्या मुलांनाही खूप प्रेरणा मिळते. मित्रांनो, आपल्याही आयुष्यात तसंच आहे. आपण संघर्षांना, संकटांना घाबरून शांत बसतो, परंतु लाखो लोकांमध्ये 1 किंवा 2 लोकच अशी असतात की जे या संघर्षावरती मात करून आयुष्यात पुढे जातात. आणि जी लोक या संघर्षावरती मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांना प्रकृती सुद्धा मदत करत असते. ज्या प्रकारे त्या खडकातील रोपाची पालन पोषणाची जबाबदारी प्रकृती घेते, त्याच प्रकारे जे लोक संकटातून वरती येऊन विजय मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांची जबाबदारी ही प्रकृती घेत असते. तुम्ही ज्या ज्या पद्धतीने पुढे जात राहतात किंवा आयुष्यातील एक एक प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन काढून त्याच्यावरती मात करून पुढे जाता, त्यावेळेस प्रकृतीच तुम्हाला मार्ग दाखवत असते. परंतु तुम्ही जर कुठलंही पाऊल न टाकता शांत बसले तर प्रकृती सुद्धा तुमची मदत करत नाही. या छोटीशी गोष्टीवरून एकच सांगायचं आहे की ते रोपटं म्हणजे तुम्ही आहात आणि तुमच्या संघर्षातून तुम्ही जेव्हा बाहेर याल तेव्हा या संपूर्ण जगाला तुम्ही आश्चर्यचकित करणार आहात आणि तुमची वाट हे संपूर्ण जग बघत आहे. त्यामुळे संघर्ष करताना कधीही थांबू नका. जोपर्यंत तुम्ही विजयी होत नाही, तुम्हाला तुमचं ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत थांबू नका. जगात कुठल्याही माणसाने तुमची मदत केली नाही तरीही ही प्रकृती आणि हा देव तुमची कायम मदत करेल आणि तुम्हाला तुमच्या संघर्षानंतर यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल.
हीच होती आजची ही छोटीशी गोष्ट. ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि यातून तुम्हाला काय प्रेरणा मिळाली हेही सांगा.